नमस्कार, मी प्रोफेसर निरंजन तिवारी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सहर्ष स्वागत आहे. मागच्या आपल्या क्लिपमध्ये आपण पाहिलं की आपण इंडस्ट्रीचं मॉडेल कोणत्या पद्धतीने म्हणजे आपल्या या फार्मसी इंडस्ट्रीचा मी पूर्णपणे आता एक्सप्लेनेशन घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये कोणत्या भागात कसं काम चालणार आणि मटेरियलचं फ्लो कशा पद्धतीने हो हे आपण संक्षिप्त वर्क पाहून घेऊ. तर चला सुरू करूया या इंडस्ट्रीच्या सफारीवर. तर मित्रांनो, फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणली की सगळ्यात पहिले आला आपला तो इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्हाला जावं लागतं ॲज अ व्हिजिटर म्हणून कंपनीमध्ये. तर या कंपनीमध्ये येत असताना इथं पहिले जे आहे हे आहे आपला सिक्युरिटी गार्डची केबिन. इथं जी आहे सिक्युरिटी गार्डची केबिन हा सिक्युरिटी गार्ड आहे. तर ज्यावेळेस पण सिक्युरिटी आपण इथं येतो आपली आधी पूर्ण चेकअप होतो, म्हणजे आपण काही तंबाखूजन्य पदार्थ वगैरे आणले असले तर ते चालत नाही कंपनीमध्ये. याशिवाय मोबाईल्स वगैरे जे पण आपले ॲक्सेसरीज आहे ते इथं सिक्युरिटीवर डिपॉझिट करावं लागतं. नंतर इथून आपल्याला गेट पास घ्यावा लागतो, तो व्हिजिटरचा. इथून आपल्याला गेट पास भेटल्यानंतर ज्या व्यक्तीकडे भेटायचं असेल त्यासाठी आपल्याला इथं आतमध्ये येऊन इथे आपल्याला याचे रिसेप्शन राहून हा आहे आपलं रिसेप्शन. इथं रिसेप्शन ते एंट्री करत असते आपले, आणि एंट्री झाल्यानंतर आपल्याला इथं वेट करावं लागतं. त्याच्यानंतर इथं पूर्ण एंट्री झाल्यानंतर इथून या दरवाजामार्गे आपल्याला याचे HR केबिनमध्ये ही HR केबिन या HR केबिनमध्ये आपला एक प्रायमरी राऊंड घेतला जातो, जिथं आपल्याला ज्या डिपार्टमेंटसाठी बोलवलं आहे वॅकन्सीसाठी तिथले जे एक्सपर्ट आहे म्हणजे मॅनेजर लोक आहेत ते इथे येऊन अगदी इंटरव्ह्यू कंडक्ट करत असतात. याच्या व्यतिरिक्त HRचा जो रोल राहतो तो पूर्ण कंपनीमध्ये मॅन पॉवर सप्लाय त्यांना, तसेच डॉक्युमेंटेशन मेंटेन ठेवणं, अकाउंट्सचं पाहणं आणि सगळ्या सोयीसुविधा ज्या बेसिक नीड्स आहेत फॅक्टरी ॲक्टनुसार या सगळ्या HR वाल्यांना पाहणं. तर इथं जो व्हिजिटर आहे तो इथं इंटरव्ह्यूसाठी येतो, आणि इथं आपले आहेत प्रोडक्शन मॅनेजर, इथं आहे QC मॅनेजर, QA मॅनेजर, आणि तसेच इकडं लावून पाहिलं तर इथं QC मॅनेजर आहे. तर हे जिथं पण असेल ते तिथं HR केबिनने त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत असतं. जर तो व्यक्ती सिलेक्ट झाला त्याच्यानंतर त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन इथं ठेवलं, जसे की तुमचे हेल्थ इन्शुरन्स असतील, मेडिकल सर्टिफिकेट असतील, त्याचे डॉक्युमेंटेशन एज्युकेशन्स वगैरे, तर हे इथं त्याचे झेरॉक्स वगैरे ठेवलं. तसेच कंपनीचे पण डॉक्युमेंटेशन इथं मेंटेन ठेवलं. HRचा राऊंड झाल्यानंतर फायनल इथं जो होतो तो प्लॅन्ट हेड, म्हणजे ह्या प्लॅनचा पूर्ण जो मॅनेजर आहे त्याला जनरल मॅनेजर पण म्हणला जाता. तर हे प्लॅन्ट हेडची केबिन आहे. या प्लॅन्ट हेडच्या केबिनमध्ये त्यांचा फायनल इंटरव्ह्यू होतो आणि तुमचा रूल रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे सगळ्या समजून सांगण्यात येईल. तर हे प्लॅन्ट हेड जे आहे इथं आल्यानंतर तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट झालं की त्याच्यानंतर तुमचा जॉब पक्का होतो. आता तुमचा जॉब पूर्ण झाल्यानंतर म्हणजे इंटरव्ह्यू पूर्ण झाल्यानंतर तुमचा जॉब कसा सुरू होतो ते आपण पाहूया. आता तुमचा जॉब फिक्स झालेला नाही, इंटरव्ह्यू वगैरे क्लिअर झालेलं नाही, आता तो एम्प्लॉय म्हणून या कंपनीत प्रवेश करतो, म्हणजे तो परत इथं येणार मात्र इथं तो त्याचे मोबाईल वगैरे जमा निघेल. इथं तो आतमध्ये त्याची पार्किंग लावू शकतो, आणि साईडनी त्याच्या एम्प्लॉईसाठी जाण्यासाठी त्याला मागच्या दारीने इथून म्हणजे जे एम्प्लॉईचं व्यवहार आहे इथून त्यांना एंट्रन्स. ही आहे एम्प्लॉई वर्कर लोकांसाठीची एंट्रन्स. इथं तुम्ही पाहू शकता एंट्रन्सला जे आहे ते मेल आणि फिमेल असे वॉशरूम आहे. ओके, तर हे वॉशरूम इथं तुम्ही साफ तुमचे जे आहे म्हणजे बाहेरून डस्ट वगैरे लागलेले असेल काही तर ते तुम्ही साफ करू शकता. ओके, तुमचे जेवढे धूळ वगैरेचे साफ हे कपडे आहेत ते इथं तुम्हाला काढावं लागतं. नंतर येतं पुढं मेल चेंज रूम आणि फिमेल चेंज रूम, दोघांसाठी पण चेंज रूम आहेत. पण चेंज रूममध्ये जाण्यापूर्वी तुम्ही सोबत आणलेलं काही टिफिन असेल किंवा काही सामान असेल वॉलेट वगैरे तर ते इथं तुम्हाला लॉकर रूममध्ये ठेवावं. आता त्याच्यानंतर चेंज रूममध्ये गेल्यानंतर तुमचे जे घरचे कपडे आहेत ते इथं लॉकरमध्ये ठेवायचे, आणि कंपनीचे कपडे घालून तुम्हाला कंपनीच्या आत प्रवेश भेटणे. हे जे आहे प्रायमरी चेंज रूम आहे. तर याच्यानंतर तुम्ही ज्या झोनमध्ये एंटर करताय तो आहे तुमचा पूर्णपणे प्रायमरी झोन. आता या प्रायमरी झोनमध्ये म्हणजेच तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये आपण प्रवेश. तर मॅन्युफॅक्चरिंग झोनमध्ये येत असताना तुम्हाला इथंच 3 डिपार्टमेंट दिसतात. हा जो आहे हा पूर्ण RL स्टोअर म्हणजे रॉ मटेरियल स्टोअर आहे. हा जो आहे प्रायमरी मटेरियल पॅकिंग मटेरियल स्टोअर आहे, त्याच्यात प्रायमरी आणि सेकंडरी 2 मटेरियल आहेत. आणि हा जो आहे तो फिनिश गुड स्टोअर आहे, जिथं पूर्ण मटेरियल संपल्यानंतर माल जमा होत असतो. तर अशा 3 स्टोअर असल्यामुळं आपली जी फायनली सुरुवात होती ती इथून होती
रॉ मटेरियल स्टोअरपासून. पण बॅच सुरू होती कुठून? तर बॅच सुरू होती तुमच्या क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटपासून. तर हा आहे तुमचा क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटचा मॅनेजर. तर क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटच्या मॅनेजरला सांगणार कोण ती बॅच घ्यायची नाही. तर ते मॅनेज जे येतं ते प्रोडक्शन मॅनेजरला प्लॅन. प्रोडक्शन मॅनेजरला प्लॅन कोण सांगतं? तर प्रोडक्ट मॅनेजमेंट टीम जी हेड ऑफिसला बसलेली असते ते पूर्ण प्लॅन सांगत असते. तर तो प्रोडक्शन मॅनेजर पूर्णपणे चेक करतो की आपल्याला पूर्ण एरियामध्ये सगळं इक्विपमेंट आहेत का अवेलेबल, सगळे रॉ मटेरियल अवेलेबल आहेत का, सगळे FG अवेलेबल आहेत का, प्रायमरी पॅकिंग मटेरियल आहेत का. म्हणजे तिथून सुरुवात होणार आहे तिथपासून तर ट्रक संपेपर्यंत, म्हणजे त्याचे टेस्टिंगचे लागणारे केमिकल्स असतील हे सगळं पूर्ण होईपर्यंत सगळ्या जर गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील आणि ॲप्रूव्ड फॉर्ममध्ये असतील तर आपण त्याची मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करू शकतो. तर त्यासाठी प्रोडक्शन मॅनेजर जो आहे तो रिक्वेस्ट रेज करतो बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्डसाठी. आता हे रेकॉर्ड भेटतात कुठं? तर हा क्वालिटी ॲश्युरन्स मॅनेजरकडं रिपोर्ट जातो, रिक्वेस्ट जाते आणि ही रिक्वेस्ट तो डॉक्युमेंटेशनला QA डॉक्युमेंटेशनला सांगतो. QA डॉक्युमेंटेशनमध्ये काय करतात की ते बॅच जी बनवायची त्याची बॅच साईज, तर प्रोडक्टचे डिटेल्स, सगळे काही इन्फॉर्मेशनचा रेकॉर्ड जो राहतो तो बनवून प्रोडक्शनवाल्यांना देतो. याच्यातला एक भाग जो राहतो तो स्टोअरचा राहतो, एक भाग जो राहतो तो मॅन्युफॅक्चरिंगचा राहतो आणि तिसरा भाग जो राहतो तो पॅकिंगचा राहतो. अशा 3 टप्प्यांमध्ये हा BMR बनतो. तर हे रिपोर्ट दिल्यानंतर प्रोडक्शनवाल्याकडे रेकॉर्ड येतो तो त्यातला स्टोअरचा रेकॉर्ड स्टोअर डिपार्टमेंटला देतो, म्हणजे RM मटेरियलला देतो. आता RM मटेरियलमध्ये प्रोसेस करून द्या. तर RM मटेरियलमध्ये त्यांचा हा मटेरियल ज्यावेळेस येतो हे ट्रकने अनलोड होतो तर ह्या मटेरियल एरियामध्ये ठेवतो ज्याला म्हणायचं क्वारंटाईन रॉ मटेरियल. क्वारंटाईन म्हणजे असं मटेरियल जे आपण यूज करू शकत नाही किंवा जे खराब आहे आणि रिजेक्टही करू शकत नाही अशा टाईपचं हे मटेरियल. तर हे मटेरियल नंतर QCला रिक्वेस्ट जाते क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये सॅम्पल घेण्यासाठी इथं क्वारंटाईन मटेरियल रूममध्ये येतात. या रूममध्ये आल्यानंतर ते सॅम्पलिंग घेतात आणि ते सॅम्पलला अंडर टेस्टचं लेबल लावतात. सॅम्पल घेतलेलं जेवढं पण मटेरियल आहे ते इथं अंडर टेस्ट RMच्या रूममध्ये किंवा पॅलेटवर सेपरेट ट्रान्सफर केलं जातं आणि त्याचे टेस्टचे रिझल्ट जर ओके आले क्वालिटी कंट्रोलकडून तर त्याच्यानंतर ॲप्रूव्ड RM मटेरियल म्हणून असं लेबल लावलं होतं आणि त्याला ॲप्रूव्ड म्हणून या एरियामध्ये ठेवलं. आता हा जो ॲप्रूव्ड RM मटेरियलचा स्टे राहून हा इथं आपल्याला मटेरियल डिस्पेन्सिंग होतं ज्याची रिक्वेस्ट प्रोडक्शन मॅनेजरनी रॉ मटेरियल स्टोअरला दिलेली आहे. आता प्रोडक्शन मटेरियल जे रिपोर्ट आले त्यानुसार ॲप्रूव्ड मटेरियल पाहिलं जातं आणि हे इथं डिस्पेन्सिंग बूथमध्ये आणवलं. ही डिस्पेन्सिंग बूथसाठी सेपरेट एरिया राहतो जिथं पूर्णपणे असेप्टी कंडिशन मेंटेन राहते, लॅमिनार एअर फ्लो राहतो आणि हे फिल्टर लावलेलं जातं. या रॉ मटेरियलमध्ये वेइंग मटेरियल जसं डिस्कस होतं आहे तो हा माणूस इथे ट्रान्सफर करतो. इथं जो आहे खाली छोटा जो पाहिला भेटतो आहे तो आहे 5 बॉक्स. या 5 बॉक्समधून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनच्या एरियामध्ये मटेरियल ट्रान्सफर केलं जातं. इथं वेइंग रूम तुम्ही पाहताय आणि या 5 बॉक्समधून तुम्हाला वेइंग रूममध्ये मटेरियल ट्रान्सफर केलं जात आहे. आता जो आपला एम्प्लॉई आहे वेइंग रूममध्ये येण्यासाठी तो इथून जे रूम वाया तो आहे तो वेइंग रूममध्ये येईल जिथं ऑलरेडी डिस्पेन्स मटेरियल वे करून ठेवलं आहे. तर तिथून तो वेइंग झालेलं मटेरियल इथं क्रॉस चेक वे करणार ज्याच्यासाठी तुम्हाला क्वालिटी ॲश्युरन्स, प्रोडक्शन आणि स्टोअरवर अशी तिघांची पण गरज पडत असते. तर तिघांना इथं क्रॉस चेक करतो. क्रॉस चेक करण्यापूर्वी या पूर्ण एरियाचं म्हणजे या मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण सेक्शनचं आपल्याला आधी क्लिअरन्स घ्यावं लागतं. म्हणजे आधीचं बॅचचं काही बोललेलं आहे का, मटेरियल सगळं क्लीन आहे का, हे सगळं 9 क्लिअरन्स जो पार्ट आहे तो क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट करतो. पण क्वालिटी ॲश्युरन्समधला हा IPQA डिपार्टमेंट जे लोक इथं बसलेलं होतं ते हे पूर्ण 9 क्लिअरन्स करत असतात आणि त्यांच्या चेक पॉईंटनुसार पूर्ण 9 क्लिअर म्हणजे तो एरिया पूर्ण क्लिअर पाहिजे. तिथून काही मटेरियल व्हायला राहायला नको ज्याच्यामुळे प्रत्येक प्रकारचं क्रॉस कॉन्टॅमिनेशन होतं कामाने. याच्यासाठी हा एरिया पूर्ण. आता इथं मटेरियल एकदा वे झाल्यानंतर सायन्सचं साईन झाल्यानंतर इथं पहिलं आणलं जातं रिसिविंग एरियामध्ये. रिसिविंग एरिया म्हणजे आधी सिविंग होण्यासाठी एरिया. सिविंग नंतर स्पॅच्युला तुमचे काय अजून बाकीचे इक्विपमेंटचे जे स्पेअर पार्ट आहे ते ठेवण्यासाठी इथं एन्सिडरी एरिया राहतो. त्याच्यानंतर मटेरियल झालेलं क्लिनिंग करण्यासाठी इथं क्लिनिंग रूम राहते
ओके, या 2 एरिया ज्या आहेत त्या डिपार्टमेंटच्या आतमध्ये सेपरेटली बनवलेलं राहतात. ज्यावेळेस वर्किंग चालू असतं त्यावेळेस ही दोन्ही रूम बंद असतात. तर प्री सिविंग एरियामध्ये जे पण तुमचं पावडर मटेरियल आहे ते आधी सिविंग करणार. त्याच्यात काही कान वगैरे अडकलेली असेल मग काही गोळे असू शकतात तर ते आपण प्री सिविंगमध्ये काढून टाकू. इथून जो एरिया ट्रान्सफर होतो पावडर मटेरियल ते RMGकडे येते. RMG म्हणजे रॅपिड मिक्सर ग्रॅन्युलेटर. याची एरिया तुम्ही गुगलमध्ये किंवा फार्मा इंजिनिअरिंगमध्ये पाहू शकता. रॅपिड मिक्सर ग्राइंडर म्हणजे इथं तुम्हाला ग्रॅन्युलेशन प्रोसेस चालू आहे आणि हे थोडक्यात आपल्या वेट ग्रॅन्युलेशन प्रोसेसमध्ये यूज केले जातात. ज्याच्यामध्ये आधी एक्सिपियंट टाकले जातात, नंतर त्याच्यात ॲक्टिव्ह टाकले जातात. दोघांची पूर्ण मिक्सिंग झाल्यानंतर ज्या सॉल्व्हंटने आपल्याला ते बाइंड करायचं आहे तर सोल्युशन याच्यात टाकलं जातं. एक साधारण जसं लाडू बनवण्यापूर्वी ते आपण गोळे करून बनवू शकतो. तशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपण या RNGमधून ते मटेरियल बाहेर काढत असतं. आता ह्या RNGमधून ते मटेरियल FPDमध्ये ट्रान्सफर होतं. FPD म्हणजे तुमचं फ्लुइडाइज बेड ड्रायर. हा ॲडव्हान्स मटेरियल ड्रायर आहे. याच्यामध्ये भरपूर मॉडेल्स उपलब्ध आहेत. तर स्पेसिफिक टेम्परेचरला स्पेसिफिक ग्रॅन्युल्स म्हणजे हार्डनेस वगैरे झाल्यानंतर एक प्लेट फॉर्ममध्ये बनल्यानंतर युनिफॉर्म ड्राईंग झाला तर त्याचं मॉइश्चर कंटेंट आपण पाहतो आणि जर मॉइश्चर पूर्ण निघून गेला असेल त्याच्यानंतरच आपण याला पोस्ट सिविंगसाठी घेतो. म्हणजे तुमचे आता गोळे झालेले असतील ते पण इथं आपण एका साईजमध्ये आपण कन्वर्ट करून घेणार. त्याला होतं आपण पोस्ट सिविंग. आता पोस्ट सिविंग एरियामधून इथं 5 बॉक्समधून आपण पुढच्या प्रोसेससाठी ट्रान्सफर घेणार मिळतं. इथं 5 बॉक्समधून हे मटेरियल क्वारंटाईन मटेरियलमध्ये आल्यानंतर ते इथे क्वारंटाईन का नव्हता, कारण हा जो वेट ग्रॅन्युलेशनची प्रोसेस आहे याच्यामध्ये ॲक्टिव्ह पूर्णपणे आलं का नाही त्याचा ॲसे पाहण्यासाठी परत इथं क्वालिटी कंट्रोलवाले येतात आणि त्याचं सॅम्पल करून जातात. जर सॅम्पल योग्य आलं ॲप्रूव्ह झालं तर त्याला पुढं ॲप्रूव्ह मटेरियलमध्ये ट्रान्सफर करणार. आता हे वेट ग्रॅन्युलेशनसाठी झालं. पण जर तुमचं मटेरियल ड्राय ग्रॅन्युलेशन फॉर्ममध्ये असेल तर त्याला मटेरियलमध्ये वेइंग झालेलं आहे, प्री सिविंग झालं आहे तर त्याला इथलं मिक्सिंग याच्यात आणलं जातं. रोलर कॉम्पॅक्टरमध्ये आणलं जातं. रोलर कॉम्पॅक्टरमध्ये म्हणजे तुमचा डायरेक्ट जो ड्राय मटेरियल आहे तो मिक्सिंग करून रोलर कॉम्पॅक्टरमध्ये ठेवला जातं आणि त्याच्यानंतर परत तो मिटिंगमधून काढला जातो आणि मग त्याला पोस्ट सिविंग केली जाते आणि मग क्वारंटाईनमध्ये ठेवता येतं परत. तर अशा पद्धतीने ड्राय ग्रॅन्युलेशन पण होतं. म्हणजे वेट ड्राय ग्रॅन्युलेशन डायट कॉम्पोजिशन असे 3 पण प्रोसेस या रूममध्ये आपले पूर्ण होतात. एकदा हे मटेरियल क्वालिटी कंट्रोल करून अप्रूव्ह झालं की ते मटेरियल इथून कॉम्प्रेशन झोनमध्ये आणलं जातं. हा जो आहे तो तुमचा पूर्णपणे कॉम्प्रेशन झोन आहे. हा जो आहे पुन्हा कॉम्प्रेशन झोन आहे. इथं वेग रूम आहे, कॉम्प्रेशन रूम आहे, ओके. आणि तुमच्या चेंज रूम वगैरे पण याच्यासाठी सेपरेट एंट्रन्स ठेवलेली. तर ही पुन्हा तुमची कॉम्प्रेशनसाठीचं डिपार्टमेंट. आता ज्या पद्धतीने आपण RM स्टोअरकडून मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण केलं होतं त्यानुसारच आता RMG म्हणजे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग पावडरकडून आता आपल्याला टॅबलेट्स बनवायचे. त्यासाठी परत हे मटेरियल इथं आणलं जातं. पावडर आणलेली वेग केली जाते. इथं वेइंग झोन आहे, वेइंग रूम आहे. तर ही वेइंग रूम आपण कन्फर्म करतो की पावडर किती आलेली आणि त्याच्यातून ॲप्रॉक्सिमेट किती टॅबलेट्स बनणार. या एरियात जाण्यासाठी आपल्याला आता इकडून या चेंज रूममध्ये कॉम्प्रेशन एरियाचे चेंज रूम कपडे घालणे आवश्यक आहे. या एरियात आल्यानंतर तुम्हाला आता ह्या युनिट डोसेज फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करते. तर एक हेल्थबेरी एरिया म्हणजे तुमचे टॅबलेटचे पंचेस, डाईज किंवा अजून काही स्पेअर पार्ट्स असतील अलंकीसारखे ते या एरियात स्टोअर करून ठेवू. नंतर दुसरा एरिया आहे कॉम्प्रेशन रूममध्ये, हा इन प्रोसेस रूम, जिथं तुम्हाला वेट व्हेरिएशन, ॲबिलिटी, हार्डनेस टेस्टर आणि डिसइंटिग्रेशन या 4 टेस्ट इथं परफॉर्म करावं लागतात. वेट व्हेरिएशन जे आहे जे तुम्हाला दर अर्ध्या तासांना परफॉर्म करावं लागतं. ॲबिलिटी आणि हार्डनेस हे तुम्हाला दर 1 तासाला करावं लागतं. आणि डिसइंटिग्रेशन टेस्ट आहे जे साधारण 2 तासाला तुम्हाला परफॉर्म करावं लागतं. हे मशीन चालू असताना तुम्हाला प्रोसेस चालू करायला लागतील. एक मशीन सेट करण्यापूर्वी आणि एक मशीन पूर्ण झाल्यानंतर ज्या शेवटच्या आणि ज्या सगळ्यात सुरुवातीची टॅबलेट आहे त्यासाठी ही पूर्ण इन प्रोसेस रूम करावी. इथं 2 टाईपचे कॉम्प्रेशन एरिया तुम्ही पाहत आहे. म्हणजे ही पावडर जी आहे ती तुम्ही 2 टाईपच्या टॅबलेट बनवण्यासाठी पण युटिलाइज करू शकता. जर तुम्हाला एकच BMR असेल आणि 2 पॅकिंग युनिट करायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही ही मॅन्युफॅक्चरिंग चालू करू शकता. आता हे टॅबलेट्स तुमच्या पूर्ण तयार झालेलं आहे. जर तुमच्या आता इथं अजून एक चेंज रूम आहे जिथं अंडर टेस्ट मटेरियल लेवल डाउन. हे अंडर टेस्ट म्हणजे ज्या टॅबलेटला कोटिंग राहील, अनकोटेड टॅबलेट आहे त्या टॅबलेट्स इथून आपण ट्रान्सफर करणार. इथून
पहिले अंडर टेस्ट म्हणजे क्वालिटी कंट्रोलवाले सॅम्पल घेऊन जातील, परत ॲसे पाहतील, परत ते इन प्रोसेसचे पॅरामीटर पाहतील आणि जर सगळं ओके असेल तर ते ॲप्रोडमध्ये ठेवतील. ॲप्रोड मटेरियल अनकोटेडवाला ते इकडं प्रायमरी पॅकिंग सेक्शनमध्ये ट्रान्सफर करेल. पण जर तुमची टॅबलेट जी आहे ती कोटिंगमध्ये जायचं असेल, कोटिंग करायची असेल त्याच्यावर, तर इथं कोटिंग झोनच्या 5 बॉक्समधून तुम्हाला ती टॅबलेट ट्रान्सफर करणं आहे. हे तुमचं कोटिंग एरियाची रूम आहे. कोटिंगमध्ये तुमचे जे टॅबलेट्स आहेत या नंबर्समध्ये आलेले आहेत, कारण टॅबलेट्समध्ये किती कम्प्रेस झालेले आहेत टॅबलेट्स ते तुम्हाला नंबरमध्ये इथं कळतात आणि इथं तुमचं कोटिंग चालू होऊन जातं. कोटिंग होत असताना तुम्हाला इथं टॅबलेट जे आहे त्या कधी कोटिंग पूर्ण होणे हे कधी कळतं, तर साधारणपणे तुमच्या टॅबलेटमध्ये 3% वेट गेन झालेलं, 3% वजन वाढलेलं राहतं एखाद्या टॅबलेटचं. त्यावेळेस तुम्ही समजू शकता की आपलं टॅबलेट कोटिंग पूर्ण झालेली आहे. आता हे टॅबलेट कोटिंग रूमचं थोडंसं एरिया एन्व्हायरमेंट वेगळं राहतं, कारण बाकीचे जे आहेत तिथं तुम्हाला जास्त हीट आणि थंडाची गरज नाही पडत. पण कोटिंग रूममध्ये तुमचं जो सोल्युशन प्रिपरेशन रूम आहे ही गरम तयार पद्धतीने केलं जातं, तर त्यासाठी इथं सोल्युशन प्रिपरेशन रूम राहतं. म्हणजे इथं आपण कोटिंग सोल्युशन बनवतो आणि याची क्लिनिंग पण थोडीशी अवघड असल्यामुळं तिथं क्लिनिंग रूम त्याच्यासाठी वेगळी ठेवलेली आहे. तर हे तुमचं 2 एरिया सेपरेट कोटिंग रूममध्ये राहतात आणि हे थोडंसं गरम ह्याच्यात असल्यामुळं जर थोडंसं थंड वातावरण लागलं तर त्याचे कोटिंगमधले नोझल क्रॅक होऊ शकतात आणि कोटिंग अनयुनिफॉर्म होऊ शकते. त्यासाठी इथं एन्व्हायरमेंट कंडिशन थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या राहतात. तर त्यासाठी पण इथं चेंज रूम आहे की कोटिंग रूमसाठी एरियासाठी जाण्यासाठी चेंज रूम आहे. इथपर्यंत जो होता तो एरिया सगळा आपला हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन होता, जो आपण पाहिला RMG, कॉम्प्रेशन आणि कोटिंग. आता इथून पुढं इथपर्यंत जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनवाले इथपर्यंतच थांबतात. याच्या पुढे जे याची परमिशन राहते ती फक्त QA QC आणि पॅकिंगवाले जे प्रोडक्शनवाले लोक आहेत त्यांच्यासाठीच फक्त इथं पुढे येण्याची परमिशन राहते. बाकीचे लोक इथं पुढं परमिशनमध्ये येऊ शकत नाही. तर इथं आल्यानंतर इथं जे आहे ती IPQA रूम आहे. IPQA मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळे IPQA आहेत इथं आणि इथं जे आहे ते पॅकिंग सेक्शनसाठी IPQA आहे. आता इथं सेकंडरीमध्ये जाताना प्रायमरीमध्ये जाताना इथं परत तुमची चेंज रूम आहे. या चेंज रूममधून आपण प्रायमरी मटेरियल पॅकिंग एरिया घातले की इथं ॲप्रूव्ह कोटेड मटेरियल आपल्याला दिसत आहेत. हे ॲप्रूव्ह कोटेड मटेरियल आपल्याला इकडे प्रायमरी सेक्शनला ट्रान्सफर करायचं. इकडे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्ही त्या प्रायमरी पॅकिंग एरियामध्ये जाऊ शकता. इथं परत वेईंग रूम आहे, म्हणजे जे कोटिंग झालेले टॅबलेट्स असतील किंवा इथून अनकोटेडवाले आलेले टॅबलेट असतील तर ह्यांनी दोन्ही टाईपच्या टॅबलेटसाठी इथं 5 बॉक्स केले. इथं तुम्हाला वेट करायचं आहे. वेईंग झाल्यानंतर अंडर टेस्टचे ॲप्रूव्ड लेवल लावलेले असतील तर तुम्ही इथं वेईंग करणार आहे. वेईंग झाल्यानंतर तुम्ही पहा इथे एन्सिलरी एरिया म्हणजे प्रायमरी पॅकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य, म्हणजे तुमचे स्ट्रिपचे रोलर असतील, ब्लिस्टर पॅकिंग असतील किंवा अजून काही असेल तर ते स्पेअर पार्टचे रूम इथं असतील. आता हे टॅबलेट तुम्हाला कोणकोणत्या पॅकिंगमध्ये पॅक करू शकता, तर इथं बल्क टॅबलेट पॅकिंग लाईन आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट बॉटलमध्ये पॅकिंग करू शकता. दुसरं जे आहे ते आलू लाईन पॅकिंग आहे, म्हणजे जिथं ॲल्युमिनियमची कोटिंग राहते दोन्ही साईडनी, अशा टाईपचे पॅकिंग यूज करू शकता. किंवा त्याच्या पुढं ब्लिस्टर पॅकिंग लाईन आहे, ब्लिस्टर फॉर्ममध्ये तुम्ही पॅक करू शकता. किंवा जी सर्वात बेसिक आपली ट्रेडिशनल लाईन आहे ती स्ट्रीप पॅकिंग लाईन आहे, तर स्ट्रीपमध्ये पण तुम्ही पॅक करू शकता. तर असे 4ही टाईपचे टॅबलेट पॅकिंगचे आपण इथं लाईन उपलब्ध करू. या प्रायमरी लाईनमध्ये जाण्यासाठी इथं वेईंग केल्यानंतर ह्या एरियातून आपलं हे टॅबलेट पास होईल. पण पॅकिंग करण्यासाठी आपल्याला लागतं पॅकिंग मटेरियल. तर ह्या पॅकिंग मटेरियल घेण्यासाठी आपल्याला इथं असतो पॅकिंग मटेरियल स्टोअर. जसं आपण RM मटेरियलमध्ये पाहिलं तसं इथं पॅकिंग मटेरियलसाठी पण आधी गाडी येत असते. इथं तुमचं रिसिव्ह मटेरियल आहे. रिसिव्ह मटेरियलनंतर इथं अंडर टेस्ट लेबल होतो. अंडर टेस्ट जर तुमची ओके झाली क्वालिटी कंट्रोलकडून तर त्याच्यानंतर ते ॲप्रूव्ड फॉर्ममध्ये आणले जातात. ॲप्रूव्ड मटेरियल जे आहे पॅकिंगचे ते इकडं तुमचे डिस्पेन्सिंग रूममध्ये आणले जातात आणि डिस्पेन्सिंगमधून तुमचं मटेरियल डिस्पेन्स होऊन इथं प्रायमरी पॅकिंग एरियामध्ये पॅकिंग मटेरियल ट्रान्सफर केलं जातं. तर हा पॅकिंग मटेरियलसाठी पोर्च आहे ट्रान्सफर करायला, आणि इकडचा जो पोर्च आहे तो रॉ मटेरियलसाठी ट्रान्सफर करणारा पोर्च आहे. तर यानुसार इथं तुमचं पॅकिंग मटेरियलचं जे रिक्वायर्ड ऑपरेशन आहे ते ऑपरेशन इथं चालू होऊन जातं. तर हे तुमची प्रायमरी पॅकिंग मटेरियलचं नाही आहे. तर हे तर मशीन असतात फक्त, आणि या मशीनवर फक्त स्ट्रीप बनत असतात. स्ट्रीप बनवून जे आहेत ते पुढे इथं कन्व्हेअर बेल्टवर रन होत असतात. इथं समोर कन्व्हेअर बेल्ट आहे. तर हे कन्व्हेअर बेल्ट जे आहे याचा एरिया जो आहे तो पूर्णपणे सेपरेट आहे. हा जो एरिया आहे हा तुमचा
सेकंडरी पॅकिंग झोन आहे. म्हणजे इथं तुम्हाला तुमचा जो प्रोडक्ट आहे तो ओपन एरियामध्ये नाही, तो इथं प्रायमरी पॅकिंग एरियामध्ये पॅक झालेला आहे. तर असं मटेरियल जे इथं आलेलं आहे ते इथं कन्व्हेअर बेल्टवर पुढे येतं आणि इथं काही माणसं पॅकिंगसाठी बसलेले जातात. तर इथं काही वेळेस कॅमेरेज लावलेले जातात, जे कॅमेरे तुमचे स्ट्रीप नाही किंवा काही टॅबलेट डिफेक्टिव्ह आले असतील तर त्या इथं पहिल्या लाईनला चेक होतील. म्हणजे जे स्ट्रीप प्रिंटिंग नसेल झालेलं आहे, काही वेळेस एखादी टॅबलेट नसेल पॅक झालेली, काही वेळेस ती लीक होत असेल तर अशा टॅबलेट इथून काढल्या जातात नाही. दुसऱ्या लाईनला मोनो कार्टन, म्हणजे एका कार्टनमध्ये एकच स्ट्रीप पॅक होती, तर हे दुसऱ्या लाईनला काही लेडीज किंवा जेंट्स जे आहेत ते इथं सेकंड लाईनला पॅक करत असतात आणि त्यासोबत ते कार्टनचं लेबलिंग कंडिशन किंवा लिक्विड्स टाकायचं काम जे आहे तेही करत असतात. त्यानुसार परत तिसऱ्या ठिकाणी जे आहे ते कार्टनमध्ये भरल्यानंतर त्याचं चेक वेईंग म्हणजे वेई केलं जातं की वजन केल्यानंतर तेवढेच टॅबलेट भरले जाईल. जर वजन व्यवस्थित आलं नाही स्पेसिफिक रेंजमध्ये तर त्या पण टॅबलेट इथून रिजेक्ट करण्यात येतात आणि ह्या रिजेक्ट करण्यात आला टॅबलेट परत एका ठिकाणी गोळा करून ठेवतो. आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट होतो तो सेकंडरी शिपर पॅकिंगमध्ये, तो शिपर पॅकिंगमध्ये इथं असा स्टॅकरवर लावून पुढं आम्ही FGकडं पाठवला जातो. आता ह्याच्यातलं जे रिजेक्टेड मटेरियल राहिलेलं आहे काढलेलं आहे आपण 3 स्टेजमध्ये, हे 3 स्टेजमधलं जे रिजेक्टेड मटेरियल आहे ते आपण परत इथं डिस्ट्रिपिंग करतो. कुठं? प्रायमरी झोनमध्ये, कारण सेकंडरी एरियामध्ये आपण ते प्रायमरी पॅकिंग मटेरियल ओपन करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला हे मटेरियल परत प्रायमरी एरियात घेऊन जायचं आहे ज्या त्या ठिकाणी आणि तिथं अनस्ट्रिप्ट केल्यानंतर आतल्या टॅबलेट मोकळ्या झाल्यानंतर परत त्याला व्यवस्थितपणे पॅक करायचं. याच्यातून पण काही जर रिजेक्शन राहिलं असेल तर ते आपल्याला रिजेक्शन झोनमध्ये म्हणजे वेस्ट झोनमध्ये टाकावं लागेल. तर हा तुमचा प्रायमरी पॅकिंग एरिया आणि सेकंडरी पॅकिंग एरिया आहे. हा प्रायमरी पॅकिंग एरियासाठी लागणारा तुमचा ॲन्सिलरी एरिया आहे. आणि तिथं जर आले तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला ॲन्सिलरी एरिया पाहायला भेटेल. हा एवढा मोठा एरिया कशासाठी बाबा ॲन्सिलरी? तर इथं तुमचे कॅरेट्स, पॅलेट्स आणि दुसरे काही जे सेकंडरी पॅकिंग मटेरियलसाठी लागणारे गरजेच्या वस्तू जसं सेलो टेप राहतात, कंपनीचे बॉन्डेड टेप किंवा स्ट्रिपिंग मशीन राहते, तर या सगळ्या मशीन इथं ठेवल्या जातात. जशी गरज पडेल त्या इथं पाठवल्या जातात. तर हे त्यासाठी मोठा ॲन्सिलरी एरिया गरजेचा राहतो. तर आता हे आपलं FG तयार होऊन FG स्टोअरला पूर्णपणे पोहोचलेलं आहे. इथं अंडर टेस्ट त्याला लेबलिंग लावलं, कारण का आणि FG झाल्यानंतर पण काही पॅकिंग मटेरियल रिलीज करायचं बाकी असतं. म्हणजे इथून आपल्याला पेट्रोल सॅम्पल काढावे लागतात, याची टेस्टिंग करावी लागते. म्हणजे कारण हे आता हे ड्रग जे आहे ते मार्केटमध्ये पोहोचणार आहे, तर ह्याच्या ॲनालिसिससाठी आपल्याला काही सॅम्पल काढणं गरजेचं आहे. त्यासाठी QCवाले जे आहेत काही कंट्रोल सॅम्पल काढून इथं कंट्रोल सॅम्पल रूममध्ये स्टोअर करून ठेवतात. हे क्वालिटी कंट्रोलवाल्यांचे काम. तसेच इथं ॲनालिसिसचं काम चालतं. म्हणजे आपण जे मॅन्युफॅक्चरिंगपासून तर पॅकिंगपर्यंत जे वरच्यावर लॅब टेस्ट केलं आहे त्याचं केमिकलचं काम तिथं होतं. यासाठी लागणारे सर्व केमिकल जे आहेत ते लॅब ग्रेडचे असतात. त्यासाठी केमिकल स्टोरेज रूम आहे. इथं QCला जाण्यासाठी एंट्रन्स आहे. इथून चेंज रूम आहे. ह्या वर्किंग एरियामध्ये QC वर्क करतात. इथं इन्स्ट्रुमेंटेशन रूम, ते इन्स्ट्रुमेंटेशन रूम म्हणजे त्याच्यासाठी स्पेसिफिक कंडिशनची गरज लागते. म्हणजे जसं तुमचं NMR, IR, HPLC असेल, HPTLC, याच्यासाठी काही स्पेसिफिक एन्व्हायरमेंटची कंडिशन लागते. जिथं डस्ट नाही जायला पाहिजे किंवा जिथं काहीच कॉन्टॅमिनेशन नको, अशा टाईपसाठी ही स्पेशल इन्स्ट्रुमेंटेशन रूम राहतं. जेवढे पण आपले डॉक्युमेंटेशन येतात म्हणजे तयार होतात COA सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस, म्हणजे रिपोर्ट जे जनरेट होतात पासिंगचे, अंडर टेस्टचे, रिजेक्टेडचे, त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन पार्ट इथे ठेवले जातात. आणि सोबतच त्याचे पॅकिंग मटेरियलचं या RM स्टोअरचं वगैरे जो पण डाटा राहतो वेटलेन्स सॅम्पलचा त्याचाही डाटा सगळे डॉक्युमेंटेशन पार्ट QC रेटेड इथे स्टोअर केलं होतं. ही कंट्रोल सॅम्पल रूम आहे. जशी तुमची आता मी एक बॅच समजून सांगितली तर एका बॅचमध्ये स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॅम्पल म्हणजे 20 सॅम्पल असेल किंवा 10+20 सॅम्पल अशा पद्धतीने ठेवलं जातं. तर हे कंट्रोल सॅम्पल रूम तुमची इथं स्टोअर केली जाते. त्याच्यानंतर इथं जे आहे क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, तर क्वालिटी कंट्रोल मॅनेजरच्या देखरेखीखाली इथं चेंज रूम आहे, जिथं तुमचा आर्चिव्ह डाटा पूर्णपणे मेंटेन ठेवला जातो आणि रेफरन्स सॅम्पल रूम पण इथं मेंटेन ठेवली जाते. ते तुमचं क्वालिटी कंट्रोल मॅनेजरच्या अंडर ही खोल्या जातात. त्याच्यानंतर इकडं क्वालिटी कंट्रोलकडूनच जायला चेंज रूम आहे, जिथं वॉटर सिस्टीम आहे पूर्णपणे. ही वॉटर सिस्टीम
हे टँक असतात ॲनोड कॅथोड यू व्ही अशा ॲमिनिसेस थ्रू पास होऊन म्हणजे मायक्रो प्युरिफाईड वॉटर ज्याचं PDS सगळे चेक केलं जातं आणि त्याच्यानुसार तुमचा पूर्ण पाणी जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटला सप्लाय केलं जातं मॅन्युफॅक्चरिंग युनिटला किंवा क्लिनिंगसाठी यूज केलं जातं. हे तुमचं रॉ मटेरियल स्टोरेज टँक आहे. इथून पाणी जातं आणि पूर्णपणे फिल्टर होऊन तिची सर्व टेस्टिंग करून इथं QC कडून अप्रूव्ह झाल्यानंतर मगच ते पाणी वापरायला या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये यूज करायला त्याला तयार केलं जातं. तर हे तुमचं पूर्ण पाणी आणि क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचं वर्किंग झालं. आता ह्या सगळ्या प्रोसेस होत असताना इथून पूर्णपणे प्रोसेस होत असताना बऱ्यापैकी वेस्ट मटेरियल तयार होतात. तर ते वेस्ट मटेरियलचं पुढं होतं काय ते आपण पाहूया. तर त्याला 3 सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहिलं जे हा सेक्शन आहे म्हणजे इथून आपण आउटलेट काढलेला आहे. तर तो पहिला आहे पॅकिंग मटेरियलचे वेस्टेज म्हणजे काही काटर खाटलेले असू शकतात शिपर काही स्ट्रीप खाटलेल्या डिकार्टनिंग केलेल्या ते वेस्टेज इथं पॅकिंग मटेरियल वेस्टमध्ये टाकलेलं आहे. दुसरा जो मटेरियल वेस्ट आहे तो बायो हॅझर्डस मटेरियल वेस्ट आहे. म्हणजे तुमचे टॅबलेट्स किंवा काही सोल्युशन जे आपल्याला काही स्पेसिफिक ट्रीटमेंट देऊन त्याला वेस्टेज डिस्पोज करावं लागतात ज्याला MPCB बोर्ड म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे त्याचे देखरेखीखाली डिस्पोज करावं लागतं. तर ते बायो हॅझर्डस वेस्ट राहतात. त्याच्यानंतर हा तिसरा सेक्शन येतो इक्विपमेंट स्क्रॅप म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना किंवा कोणते पॅकिंग वगैरे करत असताना एखादं इक्विपमेंट खराब झालं असेल जसं की सीव फाटली असेल एखादी किंवा स्पेशल तुटलेलं असेल किंवा एखादा नट बोल्ट काढलेला असेल तर ते सगळं वेस्ट मटेरियल इथं इक्विपमेंट स्क्रॅपमध्ये गोळून होतं. असे हे तिन्ही स्क्रॅप मटेरियल आहे आणि याच्यासाठी इकडं सेपरेट रोड आहे. त्याच्यानंतर जे वॉटर वॉश केल्यानंतर निघतं केमिकल वॉश केल्यानंतर त्याच्यासाठी इथं ETP प्लांट आहे. ETP म्हणजे इक्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. इक्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये तुमचं जे मटेरियल आहे ते म्हणजे वॉटर मिक्सिंग ती इक्लुएंट वापरून आपण त्याला ट्रीट करत असतो. ज्याच्यातून प्युअर पाणी जेवढं शक्य होईल तेवढं सेपरेट आउट केलं जातं आणि केमिकल सेपरेट आउट केलं जातं. केमिकल जे आहेत हे परत रिसायकल करता येत असतील तर करता वापरले जातात किंवा मग त्याला बायो हॅझर्ड वेस्टमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि पाणी जे आहे ते इथं गार्डनमध्ये सोडलं जातं. आणि दुसरा आहे इथं STPला फुल फॉर्म म्हणलं जातं सिवेज ट्रीटमेंट. मग हा सिवेज ट्रीटमेंट प्लांट जो आहे म्हणजे तुमचं वॉशरूमचं पाणी असेल किंवा कॅफेटेरियाचं पाणी असेल तर ते इथं ट्रीट केलं जातं आणि त्याचं पण पुन्हा डिपॉझिनिंग केल्यानंतर म्हणजे त्यातलं सगळं हॅझर्डस मटेरियल काढल्यानंतर ते पण पाणी सगळं इथं गार्डनमध्ये सोडलं जातं. तर हे सगळं तुमचं इंडस्ट्रीचं वर्कआउट आहे. हा इन हाऊस रोड आहे. तिथून मग गाडी येते. इथं तुमचा पॅकिंग मटेरियलसाठी जागा आहे. इथं सेकंडरी पॅकिंग मटेरियलसाठी जागा आहे आणि इथं तुमचं QC केमिकल स्टोर रूम आणि फिनिश गुड स्टोर रूम याच्यासाठी इथं गाडी लावत आहे. त्याच्यासोबतच इथं मटेरियल वेस्ट घेऊन जाण्यासाठी पण इथं रोड आहे आणि हा तुमचा आउटलेट रोड आहे. आता पूर्ण कंपनीमध्ये तुम्हाला इथं प्रोसेस तर पहिली पण इन बिटवीन तुम्हाला जर कधी इमर्जन्सी लागली म्हणजे आग वगैरे लागली आणि इंडस्ट्रीतून बाहेर जायची वेळ आली तर इथून पुढे तुम्हाला राहतं का इमर्जन्सी एक्झिट हो. हा इमर्जन्सी एक्झिट जे आहे ते कंपनीचे सर्व जे इथं रोड आहे ही आपली नॉर्मल इंटरेस्ट इथं आहेच आहे. ओके आणि याच्यासोबतच आपली इथं दुसरं इमर्जन्सी एक्झिट आहे त्याच्यासोबत इकडून आपल्याला QCमध्ये येऊन पण इकडून आपण प्युरिफायर इकडून बाहेर पडू शकता किंवा एखाद्या स्टोर रूममधून जाऊन तुम्ही इकडूनही बाहेर पडू शकता. म्हणजे अशा सगळ्या बाजूनी तुम्ही म्हणजे हा वगैरे लागल्यानंतर तुम्ही बाहेर पडू शकता. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कुठेही कंपनी प्रिमायसेस सोडून बाहेर पडायचं नाही. तर त्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी गोळा व्हावं लागतं. त्यासाठी म्हटलं जातं इथं असेंब्ली पॉईंट. हा तुमचा असेंब्ली पॉईंट जो आहे या असेंब्ली पॉईंटच्या ठिकाणी म्हणजे इमर्जन्सीच्या केसमध्ये इथं सगळ्यांना गोळा व्हावं लागतं. फायर ऑफ द असेंब्ली पॉईंट किंवा इमर्जन्सी असेंब्ली पॉईंट असं याला म्हणलं जातं. म्हणजे काय की किती लोक कंपनीत होते आणि त्यापैकी किती लोक इथं गोळा झाले म्हणजे आपल्याला किती लोकांना इथं सर्वाईव्ह करायचं आहे हे आपल्याला इमर्जन्सीमध्ये सांगता यायला पाहिजे. त्यासाठी हा असेंब्ली पॉईंट इथं म्हणतात सगळी गणना केली जाते आणि इमर्जन्सीमध्ये काढले. अजून एक छोटासा सेक्शन आहे याच्यातला तो कॅफेटेरिया. म्हणजे इन बिटवीन कंपनीला जर भूक लागली तर पहा या कॅफेटेरियामधून तुम्हाला प्रत्येक एरियातून जाण्यासाठी मार्ग आहे. तर कॅफेटेरियामध्ये येण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगवाले जे लोक आहेत ते इथून परत कपडे घालतील
आणि ह्या एरियामध्ये क्रॉस करून इथं या चेंज रूममध्ये परत कपडे चेंज करतील आणि किचनमध्ये जातील. इथं किचन राहतं, म्हणजे इथून तुम्ही बाहेरून मटेरियल घेऊ शकता किंवा इथं मॅन्युफॅक्चरिंग पण करून म्हणजे तयार करून स्वयंपाक देऊ शकता कंपनीत. कंपनीचं जेवण हे बऱ्यापैकी हायजेनिक राहतं, कारण इथं हेल्थ कॉन्शियस लोकं राहतात. वर्करसाठी सेपरेट सेक्शन राहतो आणि स्टाफसाठी सेपरेट सेक्शन राहतो. इथं चेंज रूम आहे. चेंज रूममधून परत ते त्यांच्या बदलून सोबडे कामाला जाऊ शकतात ज्या एरियात त्यांना जायचं आहे. तर असा हा छोटासा एक इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता माझ्याकडे घे. तर मित्रांनो, आपण आता जे पाहिजे आहे की पूर्णपणे इंडस्ट्री झोन आहे. हा जो इन्फ्रास्ट्रक्चर बनला आहे हा पुन्हा सॉलिड डोसेज पावसाठी आपण झालेला आहे. म्हणजेच हा हॉस्पिटलमधलं सॉलिड डोसेज पाव याला तुम्ही पाहिजे हिचा पण यूज करू शकता. स्मॉल स्केलमध्ये हा प्लॅन्ट आहे, जिथं तुम्ही PCच्या ठिकाणी R&D वगैरे पण तुम्ही चालवू शकता. तर विषय हा आहे की हे थोडक्यात समजण्याचं सांगायचं आहे ना, की तुम्ही ज्यावेळेस कंपनीत जाता तुम्हाला हे काही असायला पाहिजे की आपली जबाबदारी काय काय असते. जसं की क्वालिटी या विषयात काम राहतं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लाईन क्लिअर जाणार, प्रत्येक स्टेपला लाईन क्लिअर करून घेणार, प्रत्येक इन प्रोसेस चेक करणार आणि परत त्या पाण्याला तो झाले का नाही तो क्वालिटी कंट्रोल चेक करून घेणार. त्यासोबतच ऑइल्सची काम ती क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटची राहतं. मॅन्युफॅक्चरिंगचंही काम राहतं, शिकवण हे चालू ते GMP नुसार म्हणजे गुड प्रॅक्टिसनुसार सगळं काही होतं आहे का नाही, क्रॉस ऑर्गनायझेशन व्हायला नाही. जेवढं फास्ट होईल, जेवढे इक्विपमेंट व्यवस्थित यूज करता येईल तेवढ्या पद्धतीने चालवायचं आहे काम. नंतर तिसरं जो डिपार्टमेंट क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, तिच्या प्रत्येक स्टेपला तुम्हाला मदत करताना टेस्टिंग ते सोडणं आणि ऑटो लेबल डायरेक्टली हे तुम्हाला करणार. आणि महत्त्वाचं ज्या सगळ्या सेक्शनमध्ये जितकी पण मॅन पॉवर लागते तर त्यासाठी HR डिपार्टमेंट ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे, ते सगळीकडे किती मॅन पॉवर आपल्याला सप्लाय करायचं आहे, किती एरियात कोणते मॅन पॉवर जाणार आहे, किती वेळेसाठी काम करणार आहे, त्यांची सगळ्यांची इन्शुरन्स ते सगळे मेडिकल फिट आहे का नाही, तर हे सगळं पाहायचं काम आपलं ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. तर हा छोटासा असा आपला प्लॅन आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य डिपार्टमेंट ह्याच्यात मिसिंग आहे, तो जो आहे मेंटेनन्स डिपार्टमेंट. हा सगळ्यात महत्त्वाचा डिपार्टमेंट तुमच्यासाठी. कारण जर मेंटेनन्स डिपार्टमेंट तुमचं टेम्परेचर, प्रेशर किंवा जे कंडिशन लागतात ड्युरेबल कंडिशन तुमच्या प्रोडक्शनसाठी किंवा टेस्टिंगसाठी, त्या जर मेंटेन करू शकतो नाही तर कंपनी कोणत्याच कामाची. तर तो जो असतो साधारणपणे कंपनीच्या वरच्या फ्लोअरला राहतो, जिथं तुमचं पूर्ण डक्टिंग दिलेलं राहते, HO पाईप राहतं, इक्वाफिल्टर्स राहतात, फिल्टर केलं राहतं, सॅनिटायझेशन केलं जातं, विविध वॉटरचे पाईप स्वच्छ केले जातात, सॅनिटायझेशन केलं जातं. तर अशा बऱ्याचशा प्रकारचे कामं हे मेंटेनन्सवाले राहतात. याच्यासोबतच 3 फेज 4 फेज इलेक्ट्रिक सप्लाय, लाईट सप्लाय, टेम्परेचर कंट्रोल, या सगळ्या गोष्टी मेंटेनन्समध्ये चालू असतात. ही पूर्णपणे जेवढे तुम्हाला प्लॅन दिसतो या सगळ्याच्या वरच्या फ्लोअरलाच हे सगळं मेंटेनन्स डिपार्टमेंटचं काम कन्फिग्युरेशनमध्ये चालू असतं. तर हा पूर्णपणे आपला इंडस्ट्रीयल सेक्टर आहे. तर आमचा हा इंडस्ट्रीयल मॉडेल बनवण्यासाठी आम्ही जवळपास फायनल इयर जे जेवढे शास्त्रज्ञ मुलं आहोत त्या सगळ्यांनी मदत केलेली आहे. पूर्णपणे मी त्यांचा ॲज अ मेंटॉर गाईड आणि टीचर या वतीने मी सगळ्याचा आपला आभार मानतो. आणि जर आपल्याला असं एखादं मॉडेल आवडलं असतं तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि तुमच्याकडून काही सजेशन असतं भविष्यात तुमचे मॉडेल बनवायचे असल्यास आम्हाला नक्की सपोर्ट करा. आम्ही तुम्हाला नक्की त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पुढच्या वेळेस देऊया. थँक्यू व्हेरी मच.